माझं नाव सीताराम नाकवा, करंजा उरण, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि रायगड जिल्हा शेतकरी कामगार मच्छीमार सेलचा अध्यक्ष आहे. आज आमच्या करंजामध्ये आणि काही ठिकाणी जे ब्रिज आहेत, आपल्या रायगडमध्ये 4 आणि एकूण रेवस रेड्डी याच्यामध्ये 9 ब्रिजचं काम सुरू आहे. आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे की सरकारच्या विकासाला चालना मिळेल. परंतु ही सरकारच्या विकासाला चालना मिळत असताना स्थानिक मच्छीमार त्याच्यापासून बाधित होऊन विकासापासून वंचित राहणार आहे, कारण त्यांची मच्छीमारी पूर्णपणे तिथं नष्ट होणार आहे आणि त्यांच्यावर उपजीविकेचं साधनच त्यांचं नष्ट होणार आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की त्यांना, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मुलांना व्यवस्थित प्रमाणे हे आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे. आता आमच्या करंजा रेवसचं ब्रिजचं काम सुरू आहे. 25% काम झालेलं आहे आणि तिथं हे बाधित मच्छीमारांसाठी नुकसान भरपाई करता सर्वे चालू आहे. त्यांचे फॉर्म भरणं सुरू आहे. परंतु रायगडमध्ये बऱ्याच ठिकाणी अद्यापपर्यंत जे बाधित आहेत, ज्या 4 ब्रिज होतात तिथं काही मच्छीमार बांधवांना फॉर्म भरणं वगैरे सुरू नाही आहे. म्हणून मग आम्ही इथं एकत्र आलेले आहेत. मुरुड, रेवदंडा, आगराव, तुरुंबाडी वगैरे, राजपूर वगैरे इथले सर्व मच्छीमारांचे प्रतिनिधी इथं आलेले आहेत. त्यांना माहिती दिलेली आहे की बाबा कशा प्रकारे आपलं फॉर्म भरायला पाहिजे, कशा प्रकारे आपल्याला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, कशा प्रकारे आपण याच्यामुळे बाधित होणार आहोत, आपली मासेमारी कशा प्रकारे नष्ट होणार आहेत, उपजीविकेचे साधन कशा प्रकारे नाहीसे होणार आहे आणि ही जो मोबदला मिळतो तो अपुरा आहे. आणि याच्यासाठी आपण काय करायचं तर आपले जे इथं माजी आमदार आहेत, जयंतभाई पाटील, बाराम पाटील किंवा इतर लोकप्रतिनिधी, त्यांच्या मार्फत आपण कलेक्टरच्या बरोबर मीटिंग घेऊन त्याच्यासाठी एक बैठक घेऊया. माझा आरोप आहे, माझं म्हणणं आहे की हे सर्व लोकप्रतिनिधी, इथले स्थानिक आमदार, स्थानिक खासदार यांनी ब्रिजचे काम सुरू होण्याच्या अगोदर हा मच्छीमारांचा सर्वे झाला पाहिजे होता, परंतु तो झाला नाही. बहुतेक ठिकाणी 4ही ब्रिजचं काम सुरू आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथं एकत्र जमलेलो आहोत.